फडणवीस 5 दिवस महाराष्ट्रात नाहीये, दावोसला आहे. या 5 दिवसात बरंच काही घडू शकतं. नाही डावोसला ते आहेत, काही गुंतवणूक वगैरे आणतात असं म्हणतात. ते अनेक वर्ष डावोसला जातात, पण गुंतवणूक काय महाराष्ट्रात दिसत नाही कुठे. त्यांची सगळी गुंतवणूक ही निवडणुकीमध्ये असते स्वतःची, नगरपालिकांपासून लोकसभेपर्यंत. त्याच्यामुळे जी गुंतवणूक परदेशातून यायला पाहिजे ती आम्हाला कधीच दिसली नाही. आणि डावोसला बसून पण ते महानगरपालिकेचंच राजकारण करणार तिथे बसून. तर डावोसला जाता कशाला? मग इथे बसून डावोसची इन्व्हेस्टमेंट आणा ना तुम्ही. पण स्कोप आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला, जेव्हा फडणवीस हे महाराष्ट्रात नाही, अनेकांशी संपर्क संवाद. फडणवीस महाराष्ट्रात नसले तरी ते राज्याचे मुख्यमंत्री आहेतच ना. फडणवीस यांना हे मान्य होईल का की अमित शहाच्या पक्षाचा इथे महापौर व्हावा? याचं उत्तर मला तुम्ही द्या की देवेंद्र फडणवीस यांना हे मान्य होईल का की अमित शहा यांचा जो पक्ष आहे आणि त्याचे जे 29 नगरसेवक आहेत त्यांना कोंडून ठेवलं आहे आणि जे हट्ट धरून बसलेत की आमचाच महापौर करा, हे फडणवीस करतील का? मी फडणवीसांना जे काही ओळखतो बरं का, ते वेताळाप्रमाणे हट्टी आहेत एवढंच सांगतो. हे असं आहे की देवेंद्र फडणवीस असं म्हणाले, मी आज ऐकलं की मुंबईतल्या मराठी मतदारांनी आम्हाला मतदान केलं, शिवसेनेला नाही. मग हे 76 आले कुठून? आपण जे म्हणताय ना की मुंबईतल्या मराठी मतदारांनी आम्हाला म्हणजे भाजपला मतदान केलं असा दावा जर देवेंद्र फडणवीस करत असतील तर तुम्ही सांगताय 76 हा आकडा आला कुठून? हे त्यांची त्यात ना बहुसंख्य त्यातले भाजपचेच आहेत. हा, रावसाहेब, बऱ्याच दिवसानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात हॉटेल पॉलिटिक्स परत सुरू झालेला आहे. त्यावर काय सांगणार? कारण सत्ता उलथा पालट झाली तेव्हाही हॉटेल पॉलिटिक्स होतं आणि महाराष्ट्रातही आता हॉटेल पॉलिटिक्स सुरू झाले. नाही, नगरसेवक स्वतःच्याच राज्यात जर लपून ठेवायची वेळ येत असेल तेव्हा राज्यातली कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे हे एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांना दाखवून दिलं आहे. राज्य त्यांचं, गृहमंत्री त्यांचा, मुख्यमंत्री त्यांचा, संपूर्ण बहुमताचं सरकार, दादागिरी त्यांची, गुंडगिरी त्यांची, माफिया त्यांचे. तरीही एकनाथ शिंदे यांच्यासारख्या स्वतःला भाई म्हणून घेणाऱ्या अमित शहाच्या माणसाला स्वतःचे नगरसेवक बंद करून ठेवावे लागतात. या राज्यातली कायदा सुव्यवस्था पूर्ण खतम झालेली आहे. हे महापौर पद मागणं, कारण शिंदे आग्रही असणं, यामागे असं म्हटलं जाते की आतापर्यंत मुंबईचा महापौर शिवसेनेचाच, अशी एक प्रथा परंपरा राहिलेली आहे. नाही, शिवसेनेचा डुप्लिकेट शिवसेनेचा नाही ना. ही शिवसेना नसून अमित शहाची सेना आहे असं आम्ही वारंवार सांगतो आहोत. म्हणजेच अमित शहाना त्यांचा माणूस मुंबईवर बसवायचा आहे. अमित शहाना एकनाथ शिंदेच्या गटाच्या, स्वतःच्या गटाच्या माध्यमातून त्यांचा माणूस बसवायचा आणि देवेंद्र फडणवीस त्याला मान्यता देणार नाही. ते आम्ही बघू ना, ते आम्ही पाहू ना, ते आम्ही पाहू ना. शिवसेनेचा महापौर असायलाच पाहिजे. पण बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीलाच एकनाथ शिंदे यांच्यासारख्या लोकांनी मुंबईचं महापौरपद किंवा मुंबई भाजपला दान केली, भाजपच्या घशात घातली. याबद्दल त्यांना बाळासाहेब ठाकरे कधीच माफ करणार नाहीत. असं आता आपण म्हटलं की मुंबईचा महापौर शिवसेनेचा असला पाहिजे, तर त्यासाठी पर्याय कुठले उपलब्ध? कारण आकड्यांचा आपण जर गणित पाहिली तर आपल्याकडे दोनच पर्याय समोर शक्यता दिसतात. एक तर भाजपबरोबर सरळ थेट जाणं, अन्यथा उभाटाचे माफ करा शिंदे सेनेचे जे काही आपले नगरसेवक आहेत त्यांना घर वापसी करून घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अन्य, असं दोनच पर्याय आपल्यासमोर. हो, पण मला असं वाटतं की तुम्ही थोडं थांबलं पाहिजे. सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता कशाला द्यायची? जे 29 नगरसेवक कोंडले गेलेले आहेत त्यांचा जो कोंडमारा सुरू आहे तो मराठी अस्मितेचाही कोंडमारा आहे ना त्यांचा. निवडून आले वगैरे ठीक आहे, पण शेवटी मुंबई ही भाजप धर्जिण्या भांडवलदारांच्या हातात जावी असं कोणालाच वाटणार नाही. एकनाथ शिंदे सोडले तर असं कुणालाच वाटणार नाही. जसं एकनाथ शिंदेनी त्यांच्या काय विचारधारेसाठी वगैरे बंड केलं, तसा बंड करण्याचा अधिकार विचारधारेसाठी इतरांना सुद्धा असू शकतो त्यांच्या पक्षामध्ये. देवेंद्र फडणवीसांनी निवडणुकीच्या काळात एक भाकीत केलं होतं की ठाकरे बंधूंच्या युतीत राज ठाकरे हे सगळ्यात बिग लुझर राहतील.
काल फडणवीसांनी पुन्हा तेच म्हटलेलं आहे की राज ठाकरेंचा ठाकरे बंधू युतीत काहीही फायदा झाला नाही, फायदा उद्धव ठाकरेंचा झालेला आहे आणि राज ठाकरे हे या निवडणुकीत मोठे लुझर ठरले. नाही बघा, देवेंद्र फडणवीस काय बोलतात त्याच्यावरती महाराष्ट्राचं मुख्यमंत्री आहेत म्हणून त्यांचं ऐकलं जातं.